नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर विभागीय मंडळ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या निकालानंतर जी आपण कार्यवाही करत असतो त्याबद्दल सविस्तरपणे माहिती करून घेणार आहोत। त्यामध्ये ऑनलाईन गुणपत्रक प्राप्त करणं, मूळ गुणपत्रक प्राप्त करणं, गुणपडताळणी करणं, पुनर्मूल्यांकन करणं आणि मूळ प्रमाणपत्र शाळेकडून प्राप्त करून घेणं। यामध्ये बोर्ड परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसामध्ये हा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न होतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि निकालाची तारीख ही राज्य मंडळाने प्रसिद्ध केल्यानंतर आपण त्याविषयी विश्वास बाळगणं आवश्यक आहे, कारण निकालाच्या तारखा ह्या वेगवेगळ्या माध्यमातून काही वेळेस अफवा म्हणून पसरवल्या जातात आणि चुकीची तारीखसुद्धा कधीकधी बाहेर समाज माध्यमातून आपल्याला प्रसिद्ध झालेली बघायला मिळते। त्यामुळे आपण वेबसाईट बघणं आणि आपल्यासाठी मंडळाने जे ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे ते वारंवार पाहणं आवश्यक आहे। आपल्याकडे राज्यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशी 9 विभागीय मंडळं आहेत आणि 10वी-12वी परीक्षेचा निकाल हा एकाच दिवशी राज्य मंडळाकडून संकेतस्थळावर घोषित केलेला असतो। त्याच दिवशी आपल्याला निकालाची प्रिंट, गुणपत्रकाची प्रिंट घेता येते आणि त्यानंतर मूळ जे गुणपत्रक आहे ते आपल्याला साधारणतः 10 दिवसामध्ये आपल्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये मिळत असतं। ते मूळ गुणपत्रक प्राप्त झाल्यानंतर आपण ते तपासून घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामध्ये काही जर चुका असतील, नावामध्ये चूक असू शकते, स्पेलिंगची चूक असू शकते, तर अशी काही चूक असेल तर ती आपण शाळा आणि ज्युनियर कॉलेजच्या मार्फत विभागीय मंडळाच्या निदर्शनास आणून त्या दुरुस्त्या करून घेतल्या पाहिजेत। साधारणतः 1 महिन्याच्या आत अशी दुरुस्ती आपल्याला करून घेण्याची संधी असते। त्यानंतर आपल्याला ऑनलाईन निकाल प्राप्त झाल्यानंतर जर गुणांबद्दल काही शंका असेल तर आपण गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकता। म्हणजे आपल्याकडे जे अनिवार्य विषय आहेत, श्रेणी विषय वगळता अशा सर्व विषयांसाठी आपण गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकता। तो अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीनं सादर करायचा असतो आणि मंडळाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे maha-hsscboard.in या संकेतस्थळावरती आपण स्वतः किंवा आपल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांच्या मार्फत हे अर्ज सादर करू शकता। साधारणतः आपल्याला निकालाच्या दिवसापासून गुणपडताळणी करण्यासाठी आणि छायाप्रतीसाठी 15 दिवसांच्या आत अर्ज सादर करावा लागतात। गुणपडताळणीमध्ये पुनर्मूल्यांकन केलं जात नाही, त्याच्यामध्ये उत्तरपत्रिकेतल्या गुणांची बेरीज, कुठला भाग तपासायचा राहिला आहे काय, सर्व पुरवण्यात उत्तरपत्रिकेला जोडलेल्या आहेत काय, याची सगळी तपासणी करून गुणपडताळणीचा निकाल दिला जातो। यासाठी सद्यस्थितीमध्ये प्रति विषय 50 रुपये इतकं शुल्क आकारलेलं असतं आणि जर आपल्याला उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असेल तर प्रति उत्तरपत्रिका आपल्याला 400 रुपये एवढं शुल्क आकारलं जातं। ते आपल्याला टपालाने किंवा हस्तपोच हवे आहे त्या पद्धतीनं आपण ते ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक असतं। पुन्हा जर आपल्याला ती उत्तरपत्रिका प्राप्त झाली आणि पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्रपणे आपण अर्ज सादर करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या विषय तज्ज्ञांकडून, आपल्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमधले आपले जे विषय शिक्षक आहेत त्यांच्याकडून विहित नमुन्यामध्ये त्यांचा अभिप्राय सादर करणं आवश्यक आहे। तो केल्यानंतर साधारणतः कार्यालयीन 5 दिवसामध्ये आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करायची असते। 5 दिवसामध्ये आपल्याला मंडळाकडे तो प्रस्ताव सादर करावा लागतो। त्याच्यासाठी स्वतंत्रपणे 300 रुपये एवढं शुल्क आपल्याला सादर करावं लागतं। हे सर्व जे शुल्क आहे ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची तरतूद आहे। त्याच्यामध्ये आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग या सर्व प्रकारांचा उपयोग करून घेऊ शकता। जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी जर गुणपडताळणी, छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असेल आणि दरम्यान जर पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र आपल्याला सादर करायचे असेल तर ती तात्काळ भरली पाहिजेत, कारण पुनर्मूल्यांकनाच्या निकालाची वाट न बघता आपण पुढच्या परीक्षेसाठी अर्ज सादर केला पाहिजे। मंडळाकडून योग्य त्यावेळी आपल्याला तो
निर्णय किंवा विहित कालावधीमध्ये निकाल दिला जातो. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी पास असूनही जर त्याला आणखी सुधारणा करायची असेल, त्याला आपण श्रेणी सुधार योजना असं म्हणतो, त्या अंतर्गत पुढील परीक्षांसाठी ते अर्ज सादर करू शकतात. लगतच्या 3 परीक्षांसाठी अशी संधी परीक्षार्थ्यांना देण्यात येते. त्यानंतर साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये सर्व विद्यार्थी म्हणजे 10वी आणि 12वीचे उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना मंडळाकडून मूळ प्रमाणपत्र देण्यात येतं. आपल्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजकडे संपर्क साधून आपण ही मूळ प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येईल, कुठलीही अडचण येणार नाही. तर आपण निकाल जाहीर झाल्यानंतर करायची जी कार्यवाही आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. या अधिक आपण माहिती वारंवार वेबसाईट पाहून, म्हणजे विहित कालावधी कोणता आहे, तारखा कोणत्या आहेत आणि शुल्क कोणतं आहे, ह्याचे अपडेट्स आपल्याला तिथून मिळतील. या प्रक्रियेचा आपण वापर करून आपल्या सर्व अडचणी दूर करू शकाल. धन्यवाद.